आता आजच्या दिवसातली मोठी बातमी, गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा सुरू असतानाच आता मातोश्रीवर ठाकरेंच्या खासदारांची बैठक सुरू झाली आहे। ठाकरेंच्या लोकसभेच्या 9 खासदारांना या बैठकीसाठी पाचारण करण्यात आलं होतं। बैठकीसाठी अरविंद सावंत, राजाभाऊ वाचे हे मातोश्रीवर दाखल झालेत। आगामी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जाते। या अधिवेशनात खासदारांचे प्रश्न, त्यांच्या मतदारसंघातील विकास कामं आणि निधी संबंधीच्या विषयांवर उद्धव ठाकरे स्वतः खासदारांशी चर्चा करतील। एवढंच नाही तर येत्या 19 जूनला होणाऱ्या शिवसेना वर्धापन दिनाची तयारी आणि संघटनात्मक चर्चा सुद्धा या बैठकीत होण्याची शक्यता आहे। दरम्यान आतापर्यंत या बैठकीला प्रत्यक्ष कोण हजर आहेत आणि कोण ऑनलाईन हजर आहेत, आपण ग्राफिक्सद्वारे पाहूयात। तर प्रत्यक्ष कोणते खासदार हजर आहेत आपण पाहतोय। राजाभाऊ वाचे आणि अरविंद सावंत हे मातोश्रीवर दाखल झालेत। भाऊसाहेब वागचौरे नॉट रिचेबल असल्याचं समजतंय, तर संजय देशमुख जे यवतमाळचे खासदार आहेत ते ऑनलाईन हजेरी लावताना दिसत आहेत। तर ठाकरेंच्या खासदारांची बैठक मातोश्रीवर सुरू होतीये। मात्र 2 खासदार मातोश्रीवर दाखल झालेले आहेत। अरविंद सावंत आणि त्यासोबतच भाऊसाहेब राजाभाऊ वाचे हे 2 खासदार आता मातोश्रीवर दाखल झालेले आहेत। शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वागचौरे सकाळपासूनच नॉट रिचेबल असल्याचं समजतंय आणि संजय देशमुख जे यवतमाळचे खासदार आहेत ते ऑनलाईन त्यांनी हजेरी लावलेली आहे। मात्र इतर खासदार आता या बैठकीला हजर राहणार आहेत की नाही या संदर्भात संभ्रम कायम आहे। ठाकरेंच्या खासदारांची ही महत्त्वाची बैठक आज मातोश्रीवर आयोजित करण्यात आलेली आहे। ऑपरेशन टायगर संदर्भात शिवसेनेकडून मोठे दावे केले जात आहेत। शिंदेचे नेते वेगवेगळे दावे करतात। या सगळ्या पार्श्वभूमीवर आजच्या या बैठकीला विशेष महत्त्व आहे। खरंच ऑपरेशन टायगर सुरू आहे की नाही या संदर्भात आजच्या या बैठकीद्वारे शिक्कामोर्तब होऊ शकतं, कारण आज नेमके किती खासदार या बैठकीला उपस्थित राहतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। तर बैठकीला कोण उपस्थित आपण पुन्हा एकदा पाहतोय। राज्यसभेचे ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत, माजी खासदार विनायक राऊत, आमदार मिलिंद नार्वेकर हे देखील बैठकीला उपस्थित आहेत। तर या बैठकीला संजय राऊत त्यासोबतच विनायक राऊत आणि मिलिंद नार्वेकर हे नेते देखील दाखल झालेले आहेत। मात्र खासदारांची बैठक आहे आणि या खासदारांपैकी 9 खासदारांपैकी किती खासदार आज हजेरी लावतात तेच पाहणं सगळ्यात महत्त्वाचं असेल। तर आणखी एक महत्त्वाची अपडेट येते। परभणीचे खासदार संजय जाधव हे देखील आजच्या या बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचं समजतंय। परभणीचे खासदार संजय जाधव हे मागच्याही एका बैठकीला उपस्थित नव्हते, ते नाराज असल्याचं समजतंय। त्यांच्या मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेकडून काही बदल करण्यात आलेले होते आणि त्यानंतर आजच्याही बैठकीला परभणीचे खासदार संजय जाधव हे उपस्थित राहणार नसल्याचं समजतंय। त्यामुळे ठाकरेंच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाची अशी ही बैठक आहे। परभणीचे खासदार संजय जाधव या बैठकीला गैरहजर राहणार असल्याचं समजतंय। बैठकीसाठी दुपारी 12ची वेळ दिलेली होती। काही खासदार दाखल झालेले आहेत, काही जण ऑनलाईन या बैठकीला हजेरी लावणार आहेत। मात्र संजय जाधव हे या बैठकीला येणार नसल्याचं समजतंय। भाऊसाहेब वागचौरे जे शिर्डीचे खासदार आहेत ते देखील सकाळपासून नॉट रिचेबल आहेत, त्यामुळे ते देखील या बैठकीला उपस्थित राहणार की नाही या संदर्भात संभ्रम कायम आहे। तर परभणीचे खासदार संजय जाधव हे देखील उपस्थित राहणार नाहीयेत। गेल्या काही महिन्यांपासून वारंवार ऑपरेशन टायगरची राज्यात चर्चा रंगतेय आणि आता ऑपरेशन टायगरमध्ये पुढचा जो टप्पा आहे तर त्या अंतर्गत खासदारांवर डोळा आहे। खासदार आता शिंदेच्या शिवसेनेत जाऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जात होती, असे दावे केले जात होते। आणखी काही महत्त्वाचे अपडेट येत आहेत। कोणते खासदार गैरहजर राहणार त्यापैकी 2 नावं येतात महत्त्वाची। संजय जाधव परभणीचे खासदार हे आजच्या बैठकीला हजर राहणार नाहीयेत आणि त्यासोबतच ओमराजे निंबाळकर देखील आजच्या या बैठकीला हजर राहणार नसल्याचं समजतंय। धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर
हे देखील या बैठकीला गैरहजर राहणार आहेत। तर 2 खासदार महत्त्वाचे चेहरे ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय जाधव आणि ओमराजे निंबाळकर हे आजच्या बैठकीला गैरहजर राहतील। तर खासदार ओमराजे निंबाळकर मातोश्रीवरच्या या बैठकीला येणार नाहीयेत। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांनी माहिती दिली आहे। मुलाची तब्येत बरी नसल्याने ओमराजे बैठकीला जाणार नाहीत असं कैलास पाटील यांनी म्हटलंय। ओमराजे निंबाळकर यांच्या या गैरहजेरीवर आमदार कैलास पाटलांनी खुलासा केलाय। बैठकीला येणार नाहीत असं ओमराजेंनी आधीच कळवल्याचं कैलास पाटील यांनी म्हटलंय। ऑपरेशन टायगरची चर्चा मागच्या 6-8 महिन्यापासून वारंवार होते, त्यात काही तथ्य असं मला वाटत नाही। त्यामुळं चर्चा असतील, प्रयत्न असतील, पण असं काही होणार नाही असं मला विश्वास आहे। या चर्चेला अधिक धार येण्याची कारण काय? तुमची जी पक्षांतर्गत बैठक झाली त्या बैठकीला खासदार अनुपस्थितीत होते, त्याच्यामुळं कुठेतरी शंका जास्त व्यक्त केली जाते। त्या दिवशी त्यांच्या मुलाची तब्येत बिघडली होती, ते दवाखान्यात होते, त्यामुळे ते येऊ शकणार नाही तसं त्यांनी कळवलं होतं।